हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी केमिस्ट्रीचा बोर्ड पेपर 18 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजेच की आज तुमचा जेव्हा मी इथे व्हिडिओ बनवत आहे, फिजिक्सचा पेपर झालेला आहे 16 फेब्रुवारीला आणि 18 तारखेला केमिस्ट्रीचा बोर्ड पेपर आहे. आता केमिस्ट्री बोर्ड पेपरसाठी तुमच्याकडे एक दिवस आहे, तो म्हणजेच की 17 फेब्रुवारी. 17 फेब्रुवारीला तुम्हाला केमिस्ट्रीसाठी प्रिपरेशन करायची आहे. आता इम्पॉर्टंट म्हणजेच काय की केमिस्ट्रीचा सिलेबससुद्धा एक मोठा सिलेबस आहे. आता प्रत्येक चॅप्टरमधून कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत किंवा कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ॲक्च्युअली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत विथ सोल्युशन, तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला दिसत असेल MCQ आहेत, 1 मार्कवाले क्वेश्चन आहेत, त्याचं सोल्युशन पाहू शकता तुम्हाला इथं दिसत असेल. ओके, ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं प्रत्येक चॅप्टरमधले केमिस्ट्रीचे ऑल टोटल जे चॅप्टर्स आहेत त्याचं तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्लस त्याचं काय सोल्युशन त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणजेच प्रत्येक चॅप्टरमधले, आणि ते कसं असणार आहे एक फॉर्मॅट सांगतो पहा. आता जसा तुमचा पेपर पॅटर्न आहे केमिस्ट्रीचा, ओके, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर पॅटर्न एकदम सेम आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही आहे. पेपर पॅटर्नमध्ये सांगत आहे. ओके, जसं की सेक्शन ए आहे, सेक्शन एमध्ये तुम्हाला MCQ 10 विचारतात आणि 8 व्हेरी शॉर्ट ॲन्सरवाले 8 क्वेश्चन विचारतात, असं 18 मार्क्ससाठी. सेक्शन बीमध्ये 12पैकी कोणती 8 सोडवा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला 2 मार्क, असे 16 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात. सेक्शन सीमध्ये तुम्हाला 24 मार्क्ससाठी कोणती 8 क्वेश्चन सोडवायचे असतात 12पैकी, आणि सेक्शन डीमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे असतात, प्रत्येकाला 4 मार्क, असे टोटल 12 मार्क्ससाठी. तर असं टोटल तुम्हाला हा पूर्ण पेपर येतो तुमचा. म्हणजेच काय की तुमच्या पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला MCQ, नंतर 1 मार्क, 2 मार्क, नंतर 3 मार्क अँड 4 मार्क हे वाले जे क्वेश्चन्स आहेत एवढ्या मार्क्सवाले हे क्वेश्चन तुम्हाला सेक्शन ए टू सेक्शन डीपर्यंत विचारतात. म्हणजे बी, सी आणि डी अशा 4 सेक्शनमध्ये तुम्हाला विचारतात. मग मी काय केलेलं आहे माहीत आहे का, तुम्हाला या प्रत्येक चॅप्टरमधलं, जसं आता समजा फॉर एक्झाम्पल समजा पहिला चॅप्टर आहे तुमचा सॉलिड स्टेट, तर सॉलिड स्टेटमधले जे इम्पॉर्टंट तुम्हाला MCQ आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत 1 मार्क्ससाठी, त्याचं तुम्हाला पाहू शकता MCQ दिलेले आहेत. ओके, विथ ॲन्सर आहेत, पाहू शकता MCQ आहे, त्याचे ऑप्शन्स आहेत आणि करेक्ट ऑप्शन कोणतं ते सुद्धा दिलेलं आहे. ओके, त्याचबरोबर व्हेरी शॉर्ट ॲन्सर, जे याचमधले क्वेश्चन राहतात व्हेरी शॉर्ट ॲन्सर, जसं की ड्रॉ डायग्राम ऑफ BCC युनिट सेल, आणि त्याचं सोल्युशन पाहू शकता. सोल्युशन विथ सोल्युशन तुम्हाला प्रॉपर प्रोव्हाइड मी केलेलं आहे. ओके, त्यानंतर पाहू शकता हे झालं. त्यानंतर पाहू शकता व्हेरी शॉर्ट ॲन्सर 1 आहे. ओके, याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी वाले क्वेश्चन. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला 3 मार्क्सवाले क्वेश्चन जे राहतात ते वाले क्वेश्चन इम्पॉर्टंट काढलेले आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता जे 4 मार्कवाले क्वेश्चन्स आहेत लॉंग ॲन्सरवाले, ते सुद्धा याच्यामध्ये मी काढलेले आहेत. ओके, असं तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत. ओके, हे इम्पॉर्टंट सगळे क्वेश्चन सगळ्या चॅप्टर्सचे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, डोंट वरी. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरचे. ओके, आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच का, आता मी जे तुम्हाला क्वेश्चन देत आहे ते खरोखर येतील का, तर पहा मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगत आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पहा, दरवर्षी इम्पॉर्टंट क्वेश्चन मी प्रोव्हाइड करतो. ओके, PCMBचे, ओके, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीचे. तर मी सांगतो माझे प्रोव्हाइड केलेले क्वेश्चन्स, म्हणजेच मी सांगतो समजा आता फिजिक्स आहे किंवा केमिस्ट्री आहे किंवा मॅथ किंवा बायोलॉजी आहे, तर पहा समजा आता फिजिक्स केमिस्ट्रीसाठीचा 70 मार्काचा जो पेपर असते, 70पैकी दरवर्षीचे ॲव्हरेजनुसार सांगतो. म्हणजे मी हे क्वेश्चन तिसऱ्यांदा प्रोव्हाइड करत आहे. 2024ला केले पहिल्यांदा, नंतर 2025ला केले, आता 2026साठी अशा टाईपचे क्वेश्चन मी प्रोव्हाइड करत आहे विद्यार्थ्यांना. ओके, तर मागच्या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो. जेव्हा विद्यार्थी पेपर देतात, पेपर देऊन आल्यानंतर मी चेक करतो किती मार्क्ससाठी मी दिलेले क्वेश्चन त्यामध्ये आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार सांगतो, तर जवळपास 70पैकी 35 मार्काचे क्वेश्चन जसेच्या तसे आले होते. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जसेच्या तसे म्हणजेच काय, जसं आता हा तुम्हाला क्वेश्चन आहे, व्हॉट आर नॉन स्टिचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स, एक्सप्लेन विथ डायग्राम द फॉर्मेशन ऑफ F सेंटर्स. हा क्वेश्चन जसा आहे ना तशाच्या तसा इथं आला होता. अशा टाईपचे 70पैकी 35 मार्काचे. ओके, प्लस अजून 10 ते 12 मार्क्ससाठी. ओके, म्हणजे 35 मार्क हे झाले 70पैकी, आणि 10 ते 12 मार्क्ससाठी माहीत आहे का
क्वेश्चन कसे आले होते. समजा फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन तुम्हाला एक दिलेला आहे, जसं की व्हॉट आर नॉन स्टिचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स, एक्सप्लेन विथ द डायग्राम ऑफ फॉर्मेशन ऑफ एफ सेंटर्स. आता या क्वेश्चनचा टॉपिक काय माहिती आहे का, या क्वेश्चनचा टॉपिक आहे नॉन स्टिचोमेट्रिक पॉईंट्स डिफेक्ट्स. ओके, नॉन स्टिचोमेट्रिक पॉईंट्स डिफेक्ट्स. ओके, आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तर मग नॉन स्टिचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स याचं सुद्धा तुम्हाला स्टडी करावं लागतं. म्हणजे माझे जे क्वेश्चन आले होते 35 मार्क आणि जसेचे तसे प्लस 10 ते 12 मार्कसाठी असे आले होते की या क्वेश्चनचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमधून क्वेश्चन आले होते. म्हणजे माझं म्हणणं काय की एकूण तुम्हाला 45 ते 47 मार्क्सचे 70 पैकी मी दिलेले क्वेश्चन यामधून येतात आणि मागच्या 2 वर्ष झाले असं होत आहे. आणि यावर्षी सुद्धा अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चन मी काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. तर तुम्हाला हे क्वेश्चन करून जायचे आहेत आणि तुम्ही एक जेवढे होऊ शकतात पॉसिबल तेवढं हे क्वेश्चन करा. त्या क्वेश्चनचे तुम्ही काय करा, टॉपिक करा. हे क्वेश्चन तुम्हाला कसे मिळतील, सिम्पल आहे, सांगतो पहा. हे क्वेश्चन तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी 1 बाय 1 दाखवतो. कसे दाखवतो, जसं आता पहिला चॅप्टर आहे तुमचा, ठीक आहे, पहिला चॅप्टर सॉलिड स्टेट आहे. तर त्याच्यामधून मी तुम्हाला इथं खाली असं स्क्रोल करतो, स्क्रोल करत 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 तुम्ही इथं पाहून घ्यायचं. ओके, तर आता मी 1 बाय 1 तुम्हाला दाखवतो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे केमिस्ट्रीचे. ओके, तुम्ही एक काम करून ठेवा, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. केमिस्ट्रीसाठी अजून एक इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे की पेपर कसा सॉल्व करायचा वगैरे म्हणून. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. ओके, तर चला मी तुम्हाला दाखवतो कशा टाईपचे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच काय की तुम्ही याचं नोट डाऊन करू शकता किंवा तुम्ही हा व्हिडिओ रिपीटेड बघू शकता. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स चॅप्टर बाय चॅप्टरसाठीचे. तुम्ही एक काम करता, रिपीटेड व्हिडिओ पाहायचा. म्हणजे काय होते त्यांना ना, समजा तुम्ही एका चॅप्टरचा आता स्टडी करताय, समजा सॉलिड स्टेट, तर तुम्ही काय करायचं, रिपीटेड याचे काय करायचे, व्हिडिओ पाहायचा. म्हणजेच काय होणार की तुम्हाला म्हणजे एका चॅप्टरचा तुम्ही आरामशी स्टडी करू शकता. ओके, तर असं तुम्हाला करायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो 1 बाय 1 तुमच्या चॅप्टरनुसार इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके,